नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मी आरती. मी आज तुम्हाला 36 साईजचं प्रिन्स कटचं ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे. तर ते डायरेक्ट कपड्यावर कसं घ्यायचं आहे अस्तरवर ते दाखवणार आहे. तर इथे 12 इंचाचं मी घेतलेलं आहे खून करून. तर ती 12 इंचाची कशी घेतलेली आहे, तर आपल्या जे 36 साईजचं ब्लाऊज आहे त्याचा आपण चौथा भाग हा आपला 9 येतो. त्याच्यात आपण 2 इंचाचं एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे आणि फ्रंट साईडचं एक्स्ट्राचं 1 इंचाचं मार्जिन घेऊन आपण हे 12 इंचावरती खून केलेली आहे. तर 12 इंचावरती खून केल्यानंतर आपण हे जिथं खून येते तिथं आपण हे फोल्ड करायचं आहे आणि परत जे आडवं आहे ते तसं फोल्ड करायचं आहे. म्हणजे आपली खालची साईड ही फ्रंट साईड राहते आणि वरची साईड ही बॅक साईड राहते. तर खालची जी फ्रंट साईड आहे ती आपण अर्धा इंच एक्स्ट्राची खाली घेतलेली आहे. तर इथे उंची ब्लाऊजची आहे 13.5 इंच. तर त्याच्यात मी एक मिळून 14.5 इंचाचं उंची घेतलेली आहे. सेम आपण शेजारी पण मेजरमेंट बघायचं आहे की बरोबर आहे का आपली उंची. तर इथे आपण शोल्डर टाकायचं आहे. शोल्डर टाकलेलं आहे 5.5 इंचाचं. तर 5.5 इंचाचं शोल्डर टाकल्यानंतर इथे पण खाली 5.5 इंचच आहे का बरोबर बघायचं आहे. मगच नंतर मुंड्याचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर मुंड्याचं मेजरमेंट मी 6 इंचाचं टाकत आहे, कारण त्यांना थोडंसं मुंड्यात थोडंसं सैल हवं आहे. तर इथे आपण 9ची घडी टाकलेली आहे. 9 + 2 इंच टाकणार आहोत आणि पुढे 1 इंचाचं आपलं फ्रंट साईडचं एक्स्ट्राचं मार्जिन इथेच टाकणार आहोत आपण. तर इथे आपलं वरचं मेजरमेंट झालेलं आहे. तर आता आपल्याला कमरेचं घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा कमर जी आहे ती 29 इंचाची आहे. तर इथे मी 10 इंचाची घडी टाकलेली आहे आणि एक्स्ट्राचं खालचं जे आहे फ्रंट साईडचं ते 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. कायम 2 इंचच एक्स्ट्रा घ्यायचं आहे फ्रंट साईडला. तर इथे आपण हे आखून घेऊया. म्हणजे हे आपलं बॅक साईडचं कटिंग झालेलं आहे आणि खालचं जे आहे ते फ्रंट साईडचं आहे. आता आपल्याला मुंड्याला शेप देण्यासाठी 1.5 इंचाचं बाहेरचा जो बॅक साईडचा आहे त्याला आपण 1.5 इंचाचा शेप द्यायचा आहे आणि 1.25 इंचाचा तो फ्रंट साईडला द्यायचा आहे. तर इथे आपण जो मुंडा टाकला आहे त्याच्या अर्ध्यातनं खाली शेप देऊन घ्यायचा आहे. फिटिंगची जिथं 9 इंचाची खून केलेली आहे तिथपर्यंतच आपल्याला हा शेप द्यायचा आहे. तर इथे आपल्याला गळारुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि ह्या कस्टमरचा जो गळा आहे तो 4 इंचाचा गळा आहे तयार, म्हणून मी इथे त्यांचं 4.5 इंचाचं टाकलेलं आहे माप, कारण तयार होऊन हा 4 इंचाचा होणार आहे. मी वरून माप कधीच घेत नाही. मी खालच्या साईडूनच इथून कमरेच्या साईडूनच माप घेत असते नेहमी गळ्याचं, फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असते. तर इथे मी पानगळ्याचा शेप दिलेला आहे. त्यांना पानगळा हवा होता म्हणून इथे मी पानगळ्याचा शेप दिलेला आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. तर आता आपण जसं बॅक साईडचा गळा कट केलेला आहे तसं त्यांना फ्रंट साईडला पंचकोनी गळा हवा होता. तर पंचकोनी गळा मी आता अंदाजे टाकलेला आहे. एक साधारण 9 इंचाच्या वरती मी इथे गळ्याचा शेप टाकलेला आहे. मी जेव्हा ब्लाऊज शिवेन त्यावेळेस मी तो गळा व्यवस्थित कट करून घेणार आहे. आत्ता मला फक्त कट करायचं म्हणून मी इथे शेप देऊन घेतलेला आहे. तर तुम्ही गोल देऊ शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेप देऊ शकता. तर माझ्या कस्टमरला इथे असे दोन्ही शेप हवे होते. आता आपण जो शोल्डर आहे तो कट करणार आहोत आणि त्याच्यानंतर जो बॅक साईड आहे ते अर्धा इंचचं जी खालची साईड आहे ती सोडून इथे वरचा जो 2 पदरी भाग आहे तो आपण कट करायचा आहे आणि साईडला बाजूला कापड ठेवून खालचं सुद्धा आपण बरोबर एक्स्ट्रा जे मार्जिन घेतलं होतं फ्रंट साईडचं ते आपण कट करून घेणार आहोत. तर मुंड्यात जो बाहेरचा शेप आहे तो आपण कट करणार आहोत आणि जो फ्रंट साईडचा शेप आहे तो आपण नंतर फ्रंट साईडच्या पार्टवरती कट करून घेणार आहोत. तर इथे आपण बॅक साईडला आपण इथे खून करून घेऊया. ही बॅक साईड झालेली आहे तयार. आता आपल्या फ्रंट साईडला जो मुंड्याचा आपला शेप द्यायचा राहिला आहे तो पहिल्यांदा आपण देऊन घेऊया. जो 1.25 इंचावर दिला होता, म्हणजे साधारणतः अर्धा-1.25 इंचावरती असा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे आपण आता मेजरमेंट टाकूया. तर आपली 9ची घडी आहे. तर 9 तर आपलं इथे 3.5 वरती आपण खून करून घेतलेले आहे आणि शेजारी 1.5 इंचावरती आपण एक्स्ट्राचं खून करून घेतलेले आहे. वरती पण आपण इथे 3.5 जिथं येतं आहे तिथंच आपल्याला खून करायचे आहे, तिरकं वगैरे घ्यायचं नाही आहे. तर इथे आपण 5 इंचाचा वरचा टक्सचा जो आहे पॉईंट तो घेतलेला आहे आणि इथे शेजारी 1.5 इंचाची खून केली तिथून 2 इंच वर घेतलेला आहे. साईडला आपण फिटिंगच्या साईडला आपण अर्धा इंच आहे तिथं मार्किंग केलेलं आहे आणि आता आपण इथे शेप देऊन घेऊया. तर जो शेप दिलेला आहे तो अशा प्रकारे द्यायचा आहे शेप आणि
वरती सुद्धा आपण ते कट करणार आहोत, कारण आपण ह्या साईडला 1 इंच अगोदरच वाढवलेला आहे. तर इथे आपण आता हा शेप कट करून घेऊया. अगदी खूप सुंदर हा ब्लाऊज बसतो. तुम्ही माझ्या पद्धतीने ब्लाऊज कट करून बघा. प्रिन्स कटचा खूप सुंदर हा ब्लाऊज बसतो. याला जो आपण इकडे अर्धा इंचाचं जे कटिंग नाही केलं तिथे आपण टक्स घेणार आहोत आणि ह्या साईडला फिटिंग साईडला अर्धा इंच आपण कट करणार आहोत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तर इथे आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे. तर प्रिन्स कटच्या ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला समजलं का? तर समजलं नसेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा, आणि समजलं असेल तर तुम्ही तशी मला कमेंट करून सांगा. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.